नमस्कार. मी रुपाली राक्षे, माहिती अधिकार खेड तालुकाची एक कार्यकर्ता आहे. आपण आज राजगुरुनगर नगर परिषद मध्ये चालणाऱ्या अनधिकृत बांधकामाच्या घोटाळ्या संदर्भात मी आज एक पत्रकार परिषद घेतलेली आहे. माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांना बोलवून मी आज त्यांच्या कानावर घालण्यासाठी मी आज मुद्दामच इथं बोलवले सगळ्यांना. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे अनधिकृत बांधकाम आहे ते त्याची पोलखोल करायची आहे. त्यानुसार आपण आजचे पेपर अनधिकृत बांधकाम कुठे आहे? हे अनधिकृत बांधकाम आपलं राजगुरुनगर खेड न्यायालयाच्या बाजूलाच आहे. आणि विशेष म्हणजे न्यायालयाच्या बाजूला बांधकाम आहे आणि अनधिकृत आहे, हा मोठा विशेष प्रश्न आहे. तुम्ही जे म्हणताय अनधिकृत आहे ते कशावरून तुम्ही ठरवलं? मी याचा म्हणजे कागदपत्रांचा भरपूर पाठपुरावा केलेला आहे. गेले 7-8 महिन्यांपासून मी याचा पाठपुरावा करत आहे. माझ्याकडे प्रत्येक कागदाचा पुरावा आहे इथं. आणि मला नगर परिषदेचे प्रत्येक लेखी उत्तर आहे त्यांचं माझ्याकडं. मग त्या सगळ्या उत्तरांवरून आणि माझ्या प्रश्नावरून हे सिद्ध होत आहे की ते अनधिकृत आहे. नाही, अनधिकृत तुम्ही म्हटलं म्हणजे तिथं फ्लॅट बांधले का व्यावसायिक गाडी का काय काय तिथं आता कमर्शियल बांधकामाचं म्हणजे दिसतंय एक ह्याचं म्हणजे बांधकामाचं नाव आहे शिव अनुष्का अपार्टमेंट आहे एक. तिथं सगळे ऑफिशियल गाळे काढलेले आहेत भाड्याने देण्यासाठी. तर इथं आपण 27 गाळ्यांचा जो आहे तो प्रश्न मांडत आहोत. आता त्या गाळ्यांमध्ये लाईट, त्याच्यानंतर नळ, पाणी पुरवठा वगैरे हे कसं काय, म्हणजे या संदर्भात थोडस आम्हाला माहिती सांगा. आता विषय काय आहे, इथं बांधकाम चालू असताना आहे ना यांची दप्तरी फेरफार नोंद झालेलीच नाहीये. आणि ती झाली आहे तर त्यांच्याकडे ती फाईल नाहीये. आणि तिथं बांधकाम परवाना पण नाही त्याचा अपार्टमेंटचा. तुम्ही म्हणता फाईल नाही, तुम्हाला कसं कळालं? मी मागणी केली. काही मागणी केली? हो, मी मागणी केली त्यासाठी. आणि आपल्याकडे त्याचं जे आहे आकारणी यादी जी आहे त्याची पूर्ण आहे आपल्याकडं प्रत त्याची 27 फ्लॅटची. आणि मेन म्हणजे आपण हे कोणतं म्हणजे राजकीय याच्यामध्ये हेतू नाहीये किंवा कोणत्या म्हणजे पदाधिकाऱ्याला आपल्याला याच्यातून काही त्रास द्यायचं काम नाहीये. हा जो घोटाळा आहे हा पूर्ण नगर परिषदेचाच आहे. नगर परिषदेमध्ये जे काम करतात त्या लोकांचा घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहे. त्या संदर्भात हा जो तुम्ही घोटाळा शब्द वापरला, तुम्ही त्यांना लेखी काही निवेदन वगैरे दिलेत का? हो, मी तिथं अर्ज दिलेले आहेत लेखीमध्ये. तिथं अर्जाची वेळोवेळी मी मागणी केलेली आहे. अनधिकृत बांधकामाची नोंदणी करणे व त्यामध्ये भ्रष्टाचार झाले याच्याबद्दल मी शुभम संदीप भन्साळे याची जे आहे त्याच पूर्ण म्हणजे आपण अर्ज, पहिला अर्ज आहे हा माझा. त्याच्यावर त्या नगर परिषदेने अधिकारी वर्गाने काही कारवाई? त्यांनी मला एक म्हणजे मी तुम्हाला वाचून दाखवते. मला त्यांचं नगर परिषदेचं लेखी उत्तर आहे. उपयुक्त संदर्भीय विषयानुसार जे शुभम संदीप भन्साळे आहे यांच्या इमारतीच्या नोंदीबाबत आपण चौकशी केलेली होती, त्याची मी छायांकित प्रत मागितली होती. तर त्यांनी दिले की दाखल केलेली नोंद दप्तरी तपासणी केली असता सदर जागेची नोंद अधिकृत नसल्याचे आढळून येते. हे त्यांचं मला लेखी. त्याच्यामुळं मग त्यांनी मला लेखी दिलेले आहे की ते अधिकृत नाहीच आहे. त्याच्यामुळं म्हणजे हे आकारणीचं नोंदीचं त्यांचं सगळं लेखी आहे. आणि आपल्याकडं प्रत्येक कागद आहे, पूर्ण कागद आहे. आता मग तुमची अपेक्षा काय आहे आता या नगर परिषदेकडून, या अधिकारी वर्गाकडनं या संदर्भामध्ये, या अनधिकृत बांधकामासंदर्भात तुम्हाला काय पाहिजे नेमकं त्यांच्याकडे? मी वेळोवेळी पाठपुरावा केला कागदांचा. त्यांना मी जे जे अर्ज दिले त्याच्यामध्ये त्यांनी बांधकामाची परवानगी नसताना बांधकाम पूर्ण केलेलं आहे. बांधकाम पूर्ण म्हणजे झालं ठीक आहे, त्याची कशाच कागद त्यांच्याकडे नाहीये नोंदीचा. तर त्यांना लाईट पाणी देण्यात आलेलं आहे. ते देऊन त्यांनी कर म्हणजे नोंदी नसताना करपट्ट्या दिलेल्या आहेत. तर आपल्याकडे आहे ना 29 फ्लॅटच्या पूर्ण करपट्ट्या आहेत. आणि तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर तुम्ही काय? भविष्यामध्ये आपल्याला न्याय नाही दिला तर तसं मी नगर परिषदेच्या सीओ साहेबांना तोंडाने सांगितले, तोंडावर समोरासमोर जाऊन की मी तिथे आंदोलन करणार आहे. आणि मी लेखी त्याची प्रोसेस करून आम्ही तिथं आंदोलनाचा त्यांना पूर्ण इशारा दिलेला आहे. आणि माझी अशी मागणी आहे की तुम्ही सगळे कागदपत्राद्वारे मला दिलेलं आहे की ते अनधिकृत आहेच आहे. मग तुम्ही ती म्हणजे आहे ना तर त्याच्यावर कारवाई करून, अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावर कारवाई करून ते लवकर पाडण्यात यावं, अशीच माझी शेवटची इच्छा. तुम्हाला न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही एवढे सर्व बाबींची पूर्तता केली,
जर तुम्हाला नगर काय परिषद ही खरी म्हणजे प्रामाणिकपणाने काम करत असेल तर त्यांना मला न्याय दिलाच पाहिजे. आणि जर नगर परिषदेत वारंवार हे जे घोटाळे होत आहेत, अनधिकृत बांधकामाचे झालं, घरपट्ट्यांचं झालं, लाईट बिलाचं झालं, कोणत्याही कर विभागाचे प्रत्येक वेळी घोटाळे होत आहेत. सामान्य लोक पण याच्यासाठी त्रस्त झालेले आहेत, पण कोणी समोर येत नाही, कारण की त्यांना शेवटी पर्याय तिथंच असतो, लाईटीसाठी पाण्यासाठी जावंच लागतं. त्याच्यामुळे आवाज कोणच उठवत नाही याच्यावरती. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणजे सगळं दाबून गेलेलं आहे. परिषदेची परमिशन लागते. हो, आपलं कोणतंही ग्रामीण शेतच कुंपण खाते अशा प्रकारे हा. हो. परंतु मग याच्यामध्ये त्यांचा उद्देश काय, म्हणजे नक्की कोणाचा फायदा आहे त्याच्यामध्ये? इथं विषय काय आहे, इथं आहे ना, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, इथं कोणत्याही आपल्याला राजकारण्याचं नाव घ्यायचं नाही, इथं कोणत्याही पदाधिकाऱ्याचं नाव घ्यायचं नाही. हा जो विषय झालाय पूर्णपणे पैशाच्या जोरावर झालेला आहे. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं कोणताही पेपर नसताना तिथं तत्काळ त्यांना लगेच उपलब्धता भेटती. तर आपल्यासारख्या सामान्य जनतेला मग का नाही देते? तुम्ही जर पैशावाल्यांना सगळी प्रोसिजर करून देताना, त्यांना चक्रा मारायला नको. त्यांना जर त्यांचं बांधकाम होण्याआधीच करपट्ट्या देताय, बांधकाम होण्याआधीच सगळं देताय, सुखसुविधा देताय, तर मग तशी सुखसुविधा तुम्ही प्रत्येक जणांनाच चालू करा ना. इथं 10 बाय 10 रूम बांधायला सुद्धा तुम्ही प्रत्येक प्रोसेस चुकीचं आहे, पूर्ण गुन्हा आहे हा. नगर परिषद जे जे अधिकारी याच्यावर आहे का, ते संबंधितावर वरिष्ठ हे करतील का? पूर्ण कारवाई इथं करतील का? म्हणजे इथं काय- करायलाच पाहिजे. काम करताय तुम्ही, गव्हर्नमेंटची पदं घेऊन बसलेले आहेत तिथं, तुम्ही एवढं शिक्षण घेऊन बसलेले आहेत, तुम्ही मग जागा अडवताय प्रत्येक एखाद्या सुशिक्षित. आपण आंदोलनाचा तीव्र इशारा दिलेला आहे त्यांना. हो, आंदोलन आपण करणार आहोत, मग ते कोणत्याही प्रकारचं असो. मॅडम, तुम्ही आता आम्हाला काही कागदपत्र